नमस्कार. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतल्या श्री पेरुंबदूर येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामध्ये देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांचा मृत्यू झाला आणि मग तातडीने राजीव गांधींचं पार्थिव दिल्लीला हलवण्यात आलं. त्यावेळेला नागपूरमध्ये असलेले पी.व्ही. नरसिंहराव हे मग तातडीने नागपुरातून निघून दिल्लीला दुसऱ्या दिवशी सकाळी 10-10:30 वाजता पोहोचले. राजीव गांधींचं पार्थिव 22, 23 आणि 24 मे रोजी लोकांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्लीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. शोकाकुल जनता, स्तिमित झालेले लोक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राजीव गांधींवर मनापासून प्रेम करणारे अनेकानेक लोक रांग लावून या राजीव गांधींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत होते. आणि अशाच या सगळ्या शोकाकुल वातावरणामध्ये काँग्रेस पक्षातली बडी धेंड म्हणजे त्यावेळचे मोठे नेते, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजीव गांधी यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा म्हणजे काँग्रेसचं अध्यक्षपद आपल्याकडे कसं ओढून घेता येईल याच्यासाठी डावपेच टाकण्यामध्ये मशगूल झालेले होते. महाराष्ट्रातले शरद पवार, प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, एम.एल. फोतेदार, माधवराव सिंधिया आणि इतर अनेकानेक काँग्रेसमधले नेते रिक्त झालेलं अध्यक्षस्थान आपल्याला मिळावं म्हणून काटशह याचं राजकारण करत होते. वेगवेगळ्या अफवा पसरवत होते. आपल्या लोकांची जंत्री जमा करून त्यांचा दबाव गट निर्माण करत होते आणि राजकारणाचे अनेकानेक पैलू, अनेकानेक रंग पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर दिल्लीच्या आसमंतामध्ये उधळले जात होते. त्याच वेळेला शोकाकुल जनता मगाशी सांगितल्याप्रमाणे स्तब्ध होऊन राजीव गांधींच्या अंत्यदर्शनासाठी रांग लावून उभी होती. या सगळ्या कोलाहलामध्ये 29 मे 1991 रोजी सोनिया गांधींच्या संमतीने आणि तमाम काँग्रेसजनांच्या पाठिंब्याने पी.व्ही. नरसिंहराव हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. 21 मे 1991 ते 29 मे 1991 या 8 दिवसामध्ये राजकीय पटलावर ज्या सोंगट्या हलवल्या गेल्या, जे राजकारण रंगलं, त्याचा एक सविस्तर व्हिडिओ याआधी मी आपल्यासाठी सादर केलेला आहे आणि त्याची लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी दिलेली आहे. 29 मे 1991 रोजी काँग्रेस पक्षाच्या पठडीप्रमाणे त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या अर्जुन सिंगांनी या नेतेपदी पी.व्ही. नरसिंहराव यांची निवड करण्याचा ठराव मांडला आणि तमाम काँग्रेसजनांनी त्याला पाठिंबा देऊन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी पी.व्ही. नरसिंहराव यांना बसवलं. त्याच्यानंतर 12 जून आणि 15 जून रोजी उर्वरित मतदानाच्या 2 फेऱ्या होणार होत्या. 1991 साली झालेल्या लोकसभेच्या त्या सार्वत्रिक निवडणुकीची काही खास अशी वैशिष्ट्य इतिहासामध्ये नोंदली गेलेली आहेत आणि त्याच्यापैकी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 1991 सालातली ही निवडणूक अतिशय हिंसक निवडणूक म्हणून त्याची नोंद झालेली आहे. काश्मीर आणि पंजाब या 2 राज्यामध्ये हिंसाचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की निवडणूक आयोगाला या 2 राज्यांमधलं मतदान स्थगित करून ते अनिश्चित कालापर्यंत पुढे ढकलावं लागलेलं होतं. 29 मे 1991 रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर मग या 12 आणि 15 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीची सगळी जबाबदारी अनायसे पी.व्ही. नरसिंहराव यांच्या खांद्यावर येऊन पडलेली होती. त्यावेळेला पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मागे कोणतंही वलय नव्हतं किंवा काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा किंवा विशेष असा वकूम नव्हता. आणि त्यामुळे उत्तर प्रदेशामधल्या फारुखाबादमधून काँग्रेसचे उमेदवार सलमान खुर्शीद निवडणूक लढवत होते. आपल्या प्रचारासाठी त्यांनी राजीव गांधीच्या सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेसाठी
या सलमान खुर्शिदांनी भलं मोठं पटांगण बुक करून त्याच्यावर सभेची सगळी तयारी केली होती. पण त्यानंतर झालेल्या राजीव गांधींच्या आकस्मिक निधनानंतर त्या सभेला मग काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून PV नरसिंहराव जेव्हा संबोधित करावेतील हे सलमान खुर्शिदांच्या लक्षामध्ये आलं, तेव्हा तातडीने आपण बुक केलेलं ते पटांगण त्यांनी सोडून दिलं आणि जेमतेम 500 लोक मावतील अशा एका छोटेखानी सभागृहामध्ये आपल्या उमेदवारीसाठी PV नरसिंहराव अध्यक्ष म्हणून भाषण करणार होते ती प्रचार सभा ठेवली. PV नरसिंहराव जेव्हा या सभेला पोहोचले तेव्हा त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की समोर बसलेले 100-150 लोक सुद्धा सलमान खुर्शिदांनी धरून आणून आपलं भाषण ऐकायला बसवलेले आहेत. अशा सगळ्या अवस्थेमध्ये PV नरसिंहराव अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार होते. 12 आणि 15 या दोन्ही दिवसाचं मतदान शांततेमध्ये पार पडलं. 1991 सालातल्या या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं होतं, कारण या निवडणुकीसाठी असणारे भले मोठे किंवा अगडबंब असे आकडे. केवळ मतदारांचा विचार केला तर त्यावेळेला पुरुष मतदारांची संख्या होती 26,70,00,000 आणि स्त्री मतदारांची संख्या होती 23,20,00,000. या सगळ्या लोकांना मतदान करता यावं म्हणून देशात जागोजागी 5,36,000 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली होती. आणि हा सगळा अखंड चालणारा प्रवास किंवा जगडव्याळ म्हणावी अशी यंत्रणा 12 आणि 15 या दिवशी मतदान शांततेत पार पडल्यानंतर या सगळ्या यंत्रणेने हुश्य केलं. 15 जूनचं मतदान संपल्यानंतर जागोजागी गेलेले काँग्रेसचे सगळे नेते तातडीने दिल्लीमध्ये दाखल झाले, कारण त्या एकंदर निवडणुकीमध्ये मतदारांचा जो कौल होता त्याने काँग्रेस पक्ष परत सत्तेवर येईल अशी गणितं मांडायला किंवा एकंदर बातम्या यायला सुरुवात झालेली होती. महाराष्ट्राचे नेते शरद पवार त्यावेळेला दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि पक्षाध्यक्ष पद जरी PV नरसिंहरावांकडे गेलं तरी निवडून आलेल्या खासदारांचं अध्यक्षपद म्हणजे काँग्रेस संसदीय बोर्डाचं अध्यक्षपद हे काही करून आपल्याला मिळायला पाहिजे या दृष्टीने दिल्लीमध्ये बसून शरद पवारांनी आपली व्यूहरचना सुरू केलेली होती. कारण या संसदीय बोर्डाचा जो अध्यक्ष किंवा नेता होईल तोच पुढे पंतप्रधान पदाची शपथ घेणार होता. PV नरसिंहराव त्यावेळेला आपले सहकारी PC अलेक्झांडर यांच्या सोबतीने आपली गणितं आपले फासे टाकत होते आणि त्यांचं बारीक लक्ष शरद पवारांच्या प्रत्येक हालचालीवर होतं. जागोजागी पेरलेल्या हेरांकडून जेव्हा बातम्या PV नरसिंहराव यांच्याकडे यायला लागल्या त्याच्यावरून PV नरसिंहराव आणि त्यांचे निकटचे सहकारी PC अलेक्झांडर यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की काही महिन्यापूर्वी या शरद पवारांनी अशी एक बोंब मारलेली होती की पंतप्रधान पद आणि काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद ही 2 वेगवेगळ्या व्यक्तींकडे असायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने दिल्लीमध्ये दाखल झालेले हे शरद पवार आता पुढची खेळी करणार हे निश्चितपणे PC अलेक्झांडर आणि PV नरसिंहराव यांच्या निदर्शनाला आल्यानंतर मग त्याला शह देण्यासाठी PC अलेक्झांडर आणि PV नरसिंहराव यांनी आपले फासे टाकायला दिल्लीमध्ये सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा जो होरा होता की शरद पवार हे निवडून आलेल्या खासदारांचं गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन संसदीय पक्षाचा नेता निवडावा याच्यासाठी जोर लावतील आणि त्यामुळे काँग्रेस हायकमांडला बंद दाराआड काही निर्णय घेऊन तो पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांच्या डोक्यावर थापता येणार नाही. ही सगळी पवारांची खेळी किंवा पुढचं राजकारण लक्षात आल्यावर मग सगळ्यात पहिल्यांदा PC अलेक्झांडर यांनी त्यावेळेला बोल घेवडे किंवा बोलभांड म्हणून
जे नेते भारतामध्ये सुपरिचित किंवा सर्व परिचित होते त्या सुब्रमण्यम स्वामींना आपल्याकडे बोलवून घेतलं आणि मग त्यांना एक कामगिरी देऊन शरद पवारांकडे पाठवलं. PV नरसिंहराव यांच्याकडून कामगिरी समजावून घेतलेले हे सुब्रमण्यम स्वामी मग शरद पवारांकडे गेले आणि सुरुवातीला आर्जव किंवा विनवण्या करून तुम्ही संसदीय बोर्डाच्या नेतेपदाचं तुमचं असलेलं स्वप्न निदान या वेळेला या काळात तरी बाजूला ठेवा अशा विनंत्या किंवा आर्जव सुब्रमण्यम स्वामींनी या शरद पवारांच्या समोर बसून करायला लागले. शरद पवार त्यावेळेला हट्टाला पेचलेले होते आणि काही करून संसदीय बोर्डाचं नेतेपण, अध्यक्षपण आणि मग पंतप्रधान पद हे आपण सोडायचं नाही या जिकिरीने ते पेटलेले होते. त्यांनी या सुब्रमण्यम स्वामींकडे बोलता बोलता दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि हे जेव्हा सुब्रमण्यम स्वामींच्या लक्षामध्ये आलं तेव्हा मग सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलं की तुमच्या विरुद्ध म्हणजे शरद पवारांच्या विरुद्ध गुप्तचर खात्याने गेल्या 3 महिन्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा असा अहवाल बनवलेला आहे आणि त्याची एक प्रत माझ्याकडे आहे. जर तुम्ही आपल्या तलवारी लगोलग म्यान केल्या नाहीत तर उद्या सकाळी सगळ्या वर्तमानपत्रातून गुप्तचर संस्थांनी शरद पवारांच्या विरुद्ध केलेला तो गुप्त अहवाल मी देशभर फोडून टाकेन. या मात्रेचा वळसा बरोबर लागू पडला आणि शरद पवार धीम्या गतीने का होईना पण मागे मागे चाललेले आहेत असं सुब्रमण्यम स्वामींच्या लक्षात आलं आणि मगच सुब्रमण्यम स्वामींनी शरद पवारांचं घर सोडलं आणि झाल्या गोष्टी परत जाऊन PV नरसिंहरावांच्या कानावर घातल्या. 15 तारखेला मतदान संपलं. 16, 17, 18 या सगळ्या 3ही दिवसामध्ये प्रणव मुखर्जीपासून शरद पवारांपर्यंत सगळेजण आपल्याला संसदीय पक्षाचं अध्यक्षपद मिळावं या ईर्षेने पेटलेले होते आणि या सगळ्यांना दूर कसं ठेवायचं या काळजीमध्ये किंवा या सगळ्या गोष्टीसाठी PV नरसिंहराव आणि PC अलेक्झांडर आपलं डोकं शिणवत होते. 16 आणि 17 जूनचा दिवस असाच घालमेलीमध्ये गेला आणि सोनिया गांधींचा पक्का किंवा पूर्ण आशीर्वाद हा PV नरसिंहरावांना आहे हे काँग्रेस पक्षामध्ये हळूहळू सगळ्या लोकांना कळायला लागलं आणि मग 9 मोतीलाल नेहरू मार्ग या ठिकाणी जिथे PV नरसिंहराव यांचं निवासस्थान होतं तिथे काँग्रेसच्या बड्या बड्या धेंडांनी येऊन गर्दी करायला सुरुवात केली. 18 जूनला सकाळपासून लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल यायला लागले आणि संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट झालं की काँग्रेसला एकट्याच्या बळावर 521 पैकी 232 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षांचे 18 खासदार निवडून आलेले आहेत. ते 18 खासदार जमा धरूनही काँग्रेस पक्ष हा बहुमतापासून किंचित दूर आहे हे तोपर्यंत पुरेसं स्पष्ट झालेलं होतं आणि मग सत्ता स्थापन करताना PV नरसिंहराव हेच पुढचे पंतप्रधान असतील असं जनमानसामध्ये लोकांनी आपापसात चर्चा करायला सुरुवात केली होती. पण शरद पवारांनी मात्र आपला हेका आपली जिद्द सोडलेली नव्हती. ते त्यांच्या खेड्या करण्यामध्ये सोंगट्या हलवण्यामध्ये तत्पर किंवा त्याच ईर्षेने काम करत होते आणि ही बाब जेव्हा PV नरसिंहराव यांना समजली तेव्हा मग त्यांनी RD प्रधान या दिल्लीतल्या एका जुन्या नोकरशहांना आपल्या घरी बोलावून घेतला आणि मग RD प्रधानांना एक कामगिरी सोपवण्यात आली. RD प्रधान हे शरद पवार आणि PV नरसिंहराव या दोघांची घसट असणारे दोघांचे पक्के मित्र होते आणि मग या RD प्रधानांनी जाऊन शरद पवारांना त्यांच्या घरातून घेऊन PV नरसिंहरावांच्या मुक्कामी येऊन PV नरसिंहराव आणि शरद पवार यांच्यामध्ये एक बैठक घडवून आणली. त्या बैठकीमध्ये शरद पवार, PV नरसिंहराव आणि PV नरसिंहरावांचे निकटवर्ती PC अलेक्झांडर होते. शरद पवारांनी आपण मागे जातो आहोत असे संकेत द्यायला सुरुवात केली होती आणि त्याचबरोबर PV नरसिंहरावांना सांगितलं की मी जर माघार घ्यायला हवी असेल तर मला उपपंतप्रधान पद मिळायला पाहिजे.
PV नरसिंहरावांनी तिथल्या तिथे तुकडा पाडून टाकला आणि उपपंतप्रधान पद तुम्हाला मिळणार नाही हे स्पष्ट केलं. आणि त्याचबरोबर शरद पवारांना सांगितलं की तुमचा एकंदर वकूफ, तुमचं काँग्रेसच्या राजकारणामधलं असलेलं स्थान आणि एकंदर तुमचा पक्षावरचा प्रभाव बघून तुम्हाला तुमचा सन्मान राखला जाईल, असं पद मात्र निश्चितपणे देण्यात येईल. शरद पवारांनी माघारीचे संकेत दिले आणि PV नरसिंहराव पूर्णपणे आश्वस्त झालेले होते. पण रात्री उशिरा घडलेली ही घटना फारशी कोणाला माहीत नव्हती आणि पत्रकारांनाही याचा वास लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जून 1991 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये खळबळजनक म्हणावी अशी एक बातमी मोठा मथळा घेऊन प्रकाशित करण्यात आली की पंतप्रधान पदाचा घोळ अजूनही सुरूच आहे आणि शरद पवार अजूनही पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये कायम आहे. त्यावेळेला इकॉनॉमिक टाइम्सचे संजय बारू हे जे संपादक होते त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली ही बातमी वाचली आणि मग तातडीने त्यांनी PV नरसिंहरावांचं घर गाठलं आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी PV नरसिंहरावांना दाखवून खुणेंनी हे असं कसं झालं, काय चाललंय अशा अर्थाची विचारणा केली. त्यावर जराही विचलित न होता उलट आपल्या चेहऱ्यावर हास्य आणून PV नरसिंहरावांनी स्थिमित झालेल्या किंवा काळजीत पडलेल्या आपल्या समोर उभ्या असलेल्या संजय बारूंना सांगितलं की ही बातमी अशी का छापली गेली आहे हे तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकांना आणि दिल्लीच्या ब्युरो चीफना विचारा. त्याच्या मागे बात अशी होती की दिलीप पाडगावकर हे त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक होते आणि सुभाष किरपेकर हे त्यावेळेला ब्युरो चीफ होते. या दोन मराठी माणसांनी गेले दोन महिने आपल्या राज्यातल्या नेत्याची म्हणजे शरद पवारांची पाठराखण करण्याचं धोरण अवलंबलं होतं आणि या दोघांमध्ये म्हणजे PV नरसिंहराव आणि शरद पवार यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे याची खबर त्यांना नसल्यामुळे शरद पवारांच्या एकंदर मागणीला जोर चढावा यासाठी जाणीवपूर्वक 20 जूनच्या पेपरमध्ये त्यांनी ही बातमी छापून आणलेली होती. या बातमीचं सगळं हे रामायण अशा तऱ्हेने संपवल्यावर मग PV नरसिंहराव काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मुख्य कार्यालयात गेले आणि तिथे पुढच्या तासाभरामध्ये संसदीय समितीचा नेता म्हणून PV नरसिंहरावांची एकमताने निवड झाली. PV नरसिंहराव हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि संसदीय पक्षाचा नेता म्हणून काँग्रेसच्या निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी त्यांची निवड केल्यानंतर ते पूर्णपणे आश्वस्त झाले आणि मग त्यावेळेला दिल्लीमध्ये असलेल्या संजय गांधी मेमोरियल ट्रस्टच्या एका बंगल्यामध्ये बसून आणि आपले निकटवर्ती किंवा सहाय्यक PC अलेक्झांडर यांना सोबतीला घेऊन त्याने मंत्रिमंडळाची यादी तयार करायला सुरुवात केली. PV नरसिंहरावांना आपल्या मंत्रिमंडळाची यादी तयार करताना तसं करता येण्यासारखं फारसं काही नव्हतं, कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असणार किंवा कोण कोण असायला पाहिजे हे जवळजवळ सगळ्या दुनियेला तोपर्यंत माहीत झालेलं होतं. 53 जणांच्या एकंदर मंत्रिमंडळामध्ये जातीय समीकरणं, प्रादेशिक समतोल, पक्षामध्ये असलेलं उपद्रव मूल्य किंवा पक्षांवर असलेला प्रभाव या सगळ्याचा विचार करूनच ती माणसं निवडायची होती आणि ती कोण निवडली जाणार हे त्यावेळेला शेंबडा पोरगही सांगेल अशी परिस्थिती काँग्रेस पक्षामध्ये आणि आपल्या देशामध्ये होती. 53 पैकी 51 नावं ही अशा पद्धतीने फिक्स झालेली होती. पण PV नरसिंहराव याने स्वतःच्या मर्जीने स्वतःचा निर्णय म्हणून केवळ 2 नावं आपल्या 53 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये समोर आणलेली होती आणि त्यापैकी एक नाव होतं महाराष्ट्रातल्या श्री शंकरराव चव्हाण यांचं आणि त्या यादीतलं स्वतःच्या मर्जीने भरलेलं दुसरं नाव जे होतं त्याने सगळा देश दुसऱ्या दिवशी आश्चर्यचकित होणार होता. आश्चर्यचकित करणारं हे नाव निवडलं जाण्यासाठी जे कारण होतं त्याला आदल्या दिवसाची म्हणजे 19 जूनची पार्श्वभूमी होती.
19 जून रोजी PV नरसिंहराव राजकारणाच्या आणि एकंदर सगळ्या गडबडीमध्ये असताना भारत सरकारचे त्यावेळचे वित्तीय सचिव नरेश चंद्र याने 8 पानी एक टिपण किंवा अहवाल PV नरसिंहरावांना आणून दिलेला होता आणि तो तुम्ही वाचा अशी विनंती करून हे नरेश चंद्र PV नरसिंहरावांचा निरोप घेऊन निघून गेलेले होते. PV नरसिंहरावांच्या मताने किंवा मनाने त्यावेळेला अतिशय तातडीची आणि महत्त्वाची अशी अनेक कार्य PV नरसिंहरावांच्या समोर उभी होती आणि त्यामुळे या वित्त सचिवांनी दिलेला हा अहवाल आपण शांतपणे वाचूया असं काहीतरी या PV नरसिंहरावाने ठरवून टाकलेलं होतं. बरोबर 1 तासाने त्या वित्त सचिवांचा PV नरसिंहरावांना फोन आला आणि त्याने रावसाहेब मी दिलेला अहवाल आपण वाचला का अशी विचारणा फोनवर केली. त्यावर PV नरसिंहराव म्हणाले की आपण मला जो अहवाल दिला तो मी वाचणार आहे, पण आता इतर महत्त्वाच्या कामामध्ये मी गुंतून पडलेला असल्यामुळे तो अहवाल मी ताबडतोब न वाचता कधीतरी शांतपणे नंतर वाचणार आहे. त्यावर मग समोरून नरेशचंद्रांनी फक्त एकच वाक्य सांगितलं की रावसाहेब तुमच्या देशाची अर्थव्यवस्था खोल दरीत पडलेली आहे. एवढं बोलून वित्त सचिव नरेशचंद्रांनी आपला फोन खाली ठेवला आणि मग त्याच्यामधलं वित्त सचिवांनी जे सांगितलं होतं त्याचं गांभीर्य PV नरसिंहरावांना कुठेतरी जाणवलं आणि तात्काळ त्यांनी तो अहवाल आपल्या पुढे घेतला. एकदा वाचला, 2दा वाचला, 3दा वाचला आणि या अहवालाचं म्हणजे त्या 8 पानी टिपणाचं 4थं वाचन झाल्यानंतर मात्र काळाभोर असा अंधार PV नरसिंहरावांच्या डोळ्यासमोर पसरला आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्र्याची निवड आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावी लागणार आहे. कारण खरोखरच भारत आर्थिक अरिष्टाच्या समोर जाऊन उभा राहिलेला आहे आणि त्याला थोपवू शकेल याच्यासाठी नवीन धोरणं राबवू शकणारा अर्थमंत्री आपल्याला शोधावा लागणार आहे हे PV नरसिंहरावांना त्यावेळेला जाणवलं होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जून 1991 रोजी सगळ्या 51 मंत्र्यांची नावं झाल्यावर 52वं नाव त्याने शंकरराव चव्हाणांचं त्याच्यामध्ये मिसळलं आणि मग PC अलेक्झांडर यांना वित्त सचिवांनी दिलेला 8 पानी अहवाल वाचायला दिला. समोर बसलेल्या PC अलेक्झांडरांनी हा अहवाल जेव्हा अथपासून इथीपर्यंत वाचला तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि ते दिग्मूढ झाले. त्यांना तसं दिग्मूढ झालेलं बघितल्यानंतर PV नरसिंहराव मोठ्या काळजीच्या स्वरात PC अलेक्झांडरला म्हणाले की याचा अर्थ आपल्याला अतिशय कुशल धोरणे आणि राजकारणाच्या परिघाबाहेरचा असा अर्थमंत्री शोधून काढावा लागणार आहे. त्यावर दुजोरा देत आणि त्याच्यामध्ये आपलं मत थोडंसं मिसळत PC अलेक्झांडरांनी PV नरसिंहरावांना सांगितलं की रावसाहेब केवळ कुशल अर्थतज्ञ निवडून आपल्याला थांबता येणार नाही, तर अर्थशास्त्राच्या खेळामधला सर्वोत्तम असा खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यानंतर PV नरसिंहराव आणि PC अलेक्झांडर यांच्यामध्ये 40-45 मिनिटं प्रदीर्घ अशी गंभीर चर्चा झाली आणि या चर्चेच्या शेवटी त्यांच्या पुढे अर्थमंत्रीपदाचा भार सांभाळू शकेल अशी 2 नावं आली. त्यापैकी एक होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक IG पटेल आणि दुसरं नाव होतं रिझर्व्ह बँकेचे पूर्व गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग. आपण निवडलेली ही 2 नावं आपल्याला खात्री वाटत असली तरी कोणाशी तरी सल्लामसलत करून मगच फायनल करायला पाहिजेत असं PV नरसिंहराव आणि PC अलेक्झांडर यांना वाटलं आणि मग PV नरसिंहरावांनी आपले जुने मित्र भारताचे माजी अर्थमंत्री आणि त्यावेळचे राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. भारताची सध्याची आर्थिक परिस्थिती, येणारं आर्थिक अरिष्ट या सगळ्याची कल्पना व्यंकटरमणांना देऊन मग
PV नरसिंहरावांनी सांगितलं की याच्यापुढे अर्थ खात्याचा कारभार सांभाळण्यासाठी जो माणूस निवडायचा आहे त्याबद्दल मला आपल्याकडून मार्गदर्शन हवं आहे. व्यंकटरमणाने मग आपल्या अनुभवातून PV नरसिंहरावांना सांगितलं की आता पुढचा अर्थमंत्री निवडताना तुम्हाला असा माणूस निवडावा लागेल की ज्याचे संबंध देशामध्ये विश्वासार्हता चांगली आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या भांडवली संस्था, नाणेनिधी आणि आर्थिक सत्तांबरोबर ज्याला कुशलतेने वाटाघाटी करता येतील असा अर्थमंत्री तुम्हाला तातडीने लागणार आहे. PV नरसिंहरावांनी मग आपल्याकडे असलेली 2 नावं म्हणजे IG पटेल आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची नावं व्यंकटरमणांना सांगितली आणि मग व्यंकटरमणाने या दोघांबद्दल सांगितलं की दोघेही समसमान आहे. त्या दोघांपैकी कुणीही आपण अर्थमंत्री निवडला तरी आपल्या पुढच्या संकटांचा सामना करणं आपल्याला आणि पर्यायाने देशाला सोपं जाणार आहे. माजी अर्थमंत्री आपले जुने दोस्त आणि देशाचे राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्याकडून असा हा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यानंतर मग ताबडतोब PC अलेक्झांडर यांनी लंडनमध्ये असलेल्या IG पटेल यांना फोन केला. IG पटेलांना सांगण्यात आलं की देशाचा अर्थमंत्री म्हणून आपला विचार होतो आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे. IG पटेलाने काही तासांचा अवधी आपल्याला निर्णय घेण्यासाठी मागून घेतला आणि तो फोन झाल्यानंतर ताबडतोब PC अलेक्झांडर यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना फोन केला. त्यावेळेला रात्रीचे 9:30 वाजलेले होते. 9:30 वाजता डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या 3 मुली आणि पत्नीबरोबर शिळोप्याच्या शांतपणे गप्पा मारत कुटुंबासमवेत वेळ घालवत होते. त्याच वेळेला त्यांच्या फोनची घंटी वाजली. डॉक्टर मनमोहन सिंगांनी स्वतः जाऊन तो फोन उचलला आणि मग त्याच्या PC अलेक्झांडर या साहेबांनी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग, देशाचं अर्थमंत्रीपद आपल्याकडे द्यावं असा विचार सुरू आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं. साहजिकच डॉक्टर मनमोहन सिंगांनी विचार करायसाठी काही तास मागून घेतले. डॉक्टर मनमोहन सिंगांनी फोन ठेवला आणि शांतपणे चालत येऊन आपल्या मुली आणि बायकोबरोबर पुढच्या गप्पा मारायला त्यांनी सुरुवात केली. आपल्याला आता अर्थमंत्री पदाबद्दल विचारणा करण्यात आलेली आहे, याबद्दल काहीही त्यांनी आपल्या समोर बसलेल्या आपल्या मुलींना आणि बायकोला सांगितलं नाही. कारण आत्तापर्यंत डॉक्टर मनमोहन सिंगांना राजकारण्यांचा म्हणून जो काही अनुभव होता त्याच्यामध्ये उगाच वावड्या उठवणं आणि प्रलोभनं दाखवणं हा राजकारणी लोकांचा आवडता खेळ आहे, हे पुरेपूर डॉक्टर मनमोहन सिंगांना कळून चुकलेलं होतं. 20 तारीख झपाझपा मावळली आणि 21 तारीख उजाडली. 21 तारखेला पहाटे IG पटेलांनी लंडनहून फोन करून PC अलेक्झांडरना आपला नकार कळवला. तो नकार आल्यानंतर सकाळी 9:30च्या सुमारास डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या घरातून आपल्या कार्यालयामध्ये जायला निघाले. त्यावेळेला ते UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनचे अध्यक्ष होते. 10च्या ठोक्याला डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचले. त्याने टेबलाचा ताबा खुर्चीवर बसून घेतला आणि बरोबर 10:06 त्यांच्यासमोर असलेला टेलिफोन खणखणला. डॉक्टर मनमोहन सिंगांनी फोन उचलून हॅलो केलं. त्यावेळेला दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि संसदीय बोर्डाचे नेते PV नरसिंहराव बोलत होते. PV नरसिंहराव या डॉक्टर मनमोहन सिंगांना म्हणाले की माझ्या मंत्रिमंडळामध्ये मी तुम्हाला अर्थमंत्रीपद देणार आहे आणि त्यासाठी तातडीने मला येऊन भेटा. साक्षात PV नरसिंहरावांकडून हा फोन आल्यानंतर तातडीने डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या कार्यालयातून निघाले आणि 11:05 PV नरसिंहराव यांच्या मुक्कामी दाखल झाले. PV नरसिंहरावांनी पटापटा आपल्याला प्राप्त झालेला आर्थिक अहवाल, आपल्याला सुचलेलं डॉक्टर मनमोहन सिंगांचं नाव आणि आपण अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे कार्यभार सोपवणार असल्याचं केलेलं निश्चित
हे PV नरसिंहरावांनी डॉक्टर मनमोहन सिंगांना पटापटा सांगितलं. त्यावर डॉक्टर मनमोहन सिंगांनी शांतपणे पण तितक्याच खंबीरपणे सांगितलं की अर्थमंत्रीपद स्वीकारायचं असेल तर रावसाहेब मला पूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवं. त्यावर नरसिंहराव हसत म्हणाले की डॉक्टर सिंग, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल. कधी काळी बाहेर जनसभेमध्ये बोलताना मी तुमच्या विरुद्ध बोललो तरी मी तसं काही करणार नाही. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला मी अटकाव करणार नाही. एवढं सगळं आश्वासन साक्षात PV नरसिंहरावांकडून मिळाल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी आपण तयार असल्याचं PV नरसिंहरावांना सांगितलं. तोपर्यंत घड्याळामध्ये 11:27 झालेली होती. पुढच्या 10 मिनिटांमध्ये PV नरसिंहराव आपल्या खाजगी गाडीने तडक निघाले आणि त्याने राष्ट्रपती भवन गाठलं. राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलमध्ये 10व्या पंतप्रधानांच्या शपथविधीची सगळी तयारी पूर्ण झालेली होती. 800 लोकांचा समुदाय तिथे PV नरसिंहरावांची वाट बघत बसलेला होता. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले झाडून सगळे खासदार उपस्थित होते. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर, वाजपेयी, अडवाणी हे सगळे दिग्गज पहिल्या रांगेमध्ये बसलेले होते. नरसिंहराव तातडीने राष्ट्रपती भवनाच्या त्या अशोक हॉलमध्ये पोहोचले आणि 12:53 नरसिंहरावांनी भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशाचा अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याच्यानंतर उरलेल्या 51 लोकांचा म्हणजे मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा शपथविधी झाला. जाताना खाजगी गाडीने राष्ट्रपती भवनात पोचलेले PV नरसिंहराव या देशाचे 10वे पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले तेव्हा पंतप्रधानांसाठी असलेला खास गाड्यांचा ताफा त्यांची वाट बघत उभा होता. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं ते निश्चितपणे आणि मोकळेपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.